बकल कॅव्हिटी नंतरचा पार्ट आहे फॅरिंग्स. फॅरिंग्स इज अ क्रॉसरोड ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड रेस्पिरेटरी सिस्टीम. या फॅरिंग्सचा हा जो वरचा पार्ट आहे, या पार्टला आपण म्हणतो नेझोफॅरिंग्स. नेझोफॅरिंग्स. या ठिकाणी ओपनिंग दिसतात आपल्याला. दीज ओपनिंग्स आर कॉल्ड ॲज इंटरनल नेअर्स. जसं नाकाचे हे जे दोन ओपनिंग दिसतात ते एक्सटर्नल नेअर्स आहेत, त्याप्रमाणे these are internal layers. Nostril nasal cavity opens into internal layers. आणि आपण फूड गिळताना ते फूड इकडं रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जाऊ नये यासाठी इथं आपल्याला काय दिलंय, एक स्पेशल स्ट्रक्चर दिलंय, त्याला आपण म्हणतो युव्हुल्वा. इट प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फूड इनटू रेस्पिरेटरी ट्रॅक. हा मधला पार्ट जो आहे, दिस मिडल पार्ट इज कॉल्ड ॲज ओरोफॅरिंग्स and lower part is called as laryngopharynx. मधला जो पार्ट आहे तो ओरोफॅरिंग्स आणि लोअर पार्ट आहे तो लॅरिंजोफॅरिंग्स. की बघा, इकडून डायजेस्टिव्ह सिस्टीम वेगळी, रेस्पिरेटरी सिस्टीम वेगळी. इथून पण डायजेस्टिव्ह आणि रेस्पिरेटरी सिस्टीम वेगळ्या झालेल्या आहेत, परंतु इथं मात्र त्या एकत्र आलेल्या आहेत. आता लोअर पार्ट म्हटलं तर हा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, ट्रॅकिया. ट्रॅकिया लंगला पुढं हवा पुरवणारा हा पाईप आहे. आणि इथं वरच्या बाजूला काय दिलंय, व्होकल कॉर्ड्स दिलेत आपल्याला, साऊंड बॉक्स दिलाय आपल्याला. हा जो साऊंड बॉक्स आहे त्याला आपण म्हणतो लॅरिंग्स. जो साऊंड बॉक्स आपल्याला नेचरनं दिला त्याला लॅरिंग्स म्हणायचं. आणि पक्ष्यांना सुद्धा साऊंड बॉक्स दिला त्याला आपण म्हणतो सायरिंग्स. आणि व्होकल कॉर्ड मधून हवा बाहेर पुढे जाताना साऊंड प्रोड्यूस केला जातो आणि त्या साऊंडला जिभेच्या साह्यानं मोल्डिंग केलं जातं आणि शब्द बनतात. आता हे जे ओपनिंग आहे, या ओपनिंगला आपण म्हणतो ग्लॉटिस. दिस ओपनिंग ऑफ दिस trachea is called as glottis and it is supported by a flap of muscle. इथं एक मसलची फ्लॅप आहे, त्या फ्लॅपचा सपोर्ट आहे, त्याला आपण म्हणतो इपिग्लॉटिस. इपिग्लॉटिस. इकडं डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट सुरू होतो. ते ओपनिंग जे आहे त्या ओपनिंगला म्हणायचं गलेट. आणि हा जो पाईप डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पुढं जातो त्याला आपण म्हणतो इसोफेगस. त्याला आपण म्हणतो इसोफेगस. तर असं का झालं, कारण याच्या अगोदर पण डायजेस्टिव्ह आणि रेस्पिरेटरी सिस्टीम कुठंही एकत्र नाहीत.
याच्यानंतरही कुठं एकत्र नाहीत, परंतु या दोन सिस्टीम इथं मात्र एकत्र येण्याचं मूळ कारण काय? अगोदर आपण इथं प्रोसेस काय काय होते ते पाहू. आपण इथून फूड घेतलं, ते बारीक 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 केलं, बारीक बारीक केल्यानंतर त्याचा एक गोळा बनवला. त्या गोळ्याला आपण म्हणतो बोलस. आता इथं मोमेंट होतात, आपण गिळतो, स्वॅलोइंगची प्रोसेस करतो. त्या दरम्यान होतं काय, तर ही जी एपिग्लॉटिस आहे ती एपिग्लॉटिस काय होते, या ग्लॉटिसवर अशी फिक्स बसते आणि मग हा जो गोळा आहे तो गोळा इकडं पाठवला जातो. फूड गिळताना या सर्व गोष्टी इथं होत असतात आणि वरती फूड जाऊ नये याच्यासाठी ह्या ओलवा आहे. आता फूड पुढं गेलं, फूड पुढं गेल्यानंतर लगेच एपिग्लॉटिस पुन्हा अशी होणार आहे आणि मग आपला श्वास इकडून इकडं येणार, इकडून इकडं जाणार. श्वास सतत सुरू होत असतो. फूड गिळण्याची स्वॅलोइंगची प्रोसेस कधीतरी आहे, पण गॅसेस एक्सचेंजची प्रोसेस मात्र निरंतर चालणारी आहे. दर मिनिटाला 16 सायकल आपण याचे करत असतो. 16 वेळा श्वास घेणार, 12 ते 16 ॲव्हरेज NCERT न दिलंय. म्हणजे हा ट्रॅक जो आहे तो काय, डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पायरेटरी सिस्टीम एकत्र येतात त्याचा चौक आहे. जसं दोन रोड एकत्र येतात त्याला आपण चौक म्हणतो. आणि ट्रॅफिक व्यवस्थित फॉलो करायचं असेल तर तिथं ट्रॅफिक पोलीसची आवश्यकता आहे. तसं इथं सुद्धा ट्रॅफिक पोलीसची आवश्यकता आहे. आता आपल्याला काही वेळा गडबडीत फूड आपण आत घेतो. फूड आपण आत घेताना आपल्यामुळं काही वेळा कसं असतं, गडबड असते. मग नेहमी कसं आहे, फूड आत घेताना ही ग्लॉटिस आहे, त्याच्यावरती ही मसलची फ्लॅप आहे, ही अशी बंद होणार आणि मग तिथून फूड पुढं जाणार आणि फूड पुढं गेलं की पुन्हा ओपन होणार. गिळताना ही बंद होणार, फूड पुढं जाणार, पुन्हा ओपन होणार. अशा प्रकारचं वर्किंग ग्लॉटिस एपिग्लॉटिस या रिजनमध्ये सुरू असतं. परंतु आपल्याला काही वेळा गडबडीत आपण एखादा घास गिळला किंवा पाणी असो काही जरी गिळताना ही ग्लॉटिस पूर्ण बंद होणं गरजेचं आहे. पण पूर्ण बंद न झाल्यामुळं असंच राहिली तर काय होईल, थोडे फूड पार्टिकल काय होतील, रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये जातील किंवा पाणी असेल तर ते रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये जाईल आणि मग आपल्याला आपल्या रेस्पायरेटरी ट्रॅकचं बघा निसर्गानं काय केलंय, सॉलिड किंवा लिक्विड काही जरी घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी काय दिलाय, हा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा ट्रॅक दिलाय आणि गॅसेस काही जरी असतील तरी त्याच्यासाठी रेस्पायरेटरी सिस्टीमचा ट्रॅक दिलाय. रेस्पायरेटरी सिस्टीमचा ट्रॅक दिलाय. इंटरचेंज करायचं नाही, परमिशन अजिबात नाही, सॉरी नाही. आपल्याला कसं आहे, नो पार्किंग मध्ये पार्किंग करण्यात शान वाटते, नियम मोडण्यामध्ये शान वाटते. तसं हे पार्टिकल समजा रेस्पायरेटरी ट्रॅक, हे इनकम्प्लीट क्लोजिंग झालं आणि ते पार्टिकल रेस्पायरेटरी ट्रॅक मध्ये गेले तर
जाऊ द्या, एवढा वेळ आले, नंतर नाही येऊ देत, सॉरी हं, असं इथं नाही आहे. नाही म्हणजे नाही. मग आता आलेत तर काय करायचं? एवढी प्रेशरनं हवा बाहेर टाकली जाते, प्रेशरनं हवा बाहेर टाकून ते पार्टिकल पुन्हा फेकले जातात. त्यालाच आपण काय म्हणतो? ठसका लागला. ठसका लागला. तर डायजेस्टिव्ह आणि रेस्पिरेटरी ट्रॅकचा कॉमन पॅसेज. प्रश्न निर्माण झाला की डायजेस्टिव्ह आणि रेस्पिरेटरी सिस्टीम एकत्र येण्याची गरजच काय? आता ह्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा विषय नाही आहे, पण रेस्पिरेटरी सिस्टीमचा विषय येतो. हे जे आपले नॉस्ट्रिल्स आहेत आणि इथून हवेचा पॅसेज आहे, ही पाईपलाईन आहे, थोडक्यात पॅसेज आहे हवा जायचा. तर निसर्गानं बनवताना काळजी किती घेतली बघा. समजा आता लहान मुलं काय वेळा खेळताना काहीतरी वस्तू आपल्या नाकात घालतात आणि त्यांचा नाक जाम होतात, किंवा सर्दी अशी झाली, दोन्ही नाकपुड्यात जाम झाल्यात, अशा घडल्यावर रेस्पिरेटरी ट्रॅक बंद होतो. मग रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे छोटा रस्ता आहे, तो छोटा रोड आहे, तो बंद झाला तर माणूस मरेल. 3 ते 5 मिनिटापर्यंत रेस्पिरेटरी ट्रॅक बंद झाला तर माणूस खलास. आणि अशा इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये त्या माणसाला श्वास घेता यावा म्हणून तो डायरेक्ट इकडं छोटा रोड बंद झाला तर या एक्सप्रेस हायवेला येऊन आपला श्वास चालू ठेवतो, सरळ हायवेला येतो आपण. म्हणजे इकडून श्वास बंद झाला घेणं तर इकडून पर्यायी व्यवस्था असावी, याच्यासाठी नेचरनं आपल्याला हे वरदान दिलंय. आणि म्हणून हे दोन्ही ट्रॅक इथं एकत्र आहेत. देन इसोफेगस हा पाईप आहे 25 सेंटीमीटर लेंथ, 25 सेंटीमीटर एवढ्या लांबीचा हा पाईप आहे. मस्क्युलर आहे. सुरुवातीचा काही भाग व्हॉलंटरी मसल्सनी बनलेला आहे, नंतर इनव्हॉलंटरी आहे. आणि इथं पेरिस्टाल्टिक मूवमेंट होतात. याला पेरिस्टाल्सिसनं हे पुढं आहे ना बोलस, त्याला पुढं ढकललं 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 पुढं जाणार, स्टमकमध्ये जाऊन पडणार. मग याला पेरिस्टाल्टिक मूवमेंट करून पुढं ढकलण्याचं काम या इसोफेगस नावाच्या पाईपमध्ये केलं जातं. पुन्हा प्रश्न निर्माण होतो, जर आपण सॉलिड फूड घेतलं तर इथून ते सॉलिड फूड या स्टमकमध्ये जाऊन पडण्यापर्यंत याला कालावधी किती लागतो? 8 सेकंद लागतात. पेरिस्टाल्टिक मूवमेंट करून पुढं जायला, स्टमकपर्यंत जायला. हा प्रवास किती वेळेचा आहे? 8 सेकंद. आणि जर आपण लिक्विड घेतला असेल, समजा उसाचा रस पिलाय, पाणी घेतलंय आपण, तर ते गिळल्यानंतर, स्वॅलोइंग केल्यानंतर ते इथपर्यंत पोचायला फक्त 2 सेकंद एवढा वेळ लागतो. सॉलिडसाठी 8 सेकंद आणि लिक्विडसाठी फक्त 2 सेकंद. 2 सेकंदात लिक्विड खाली स्टमकपर्यंत जाऊन पोचतं. तर अशा प्रकारे हा डायजेस्टिव्ह आणि रेस्पिरेटरी ट्रॅक एकत्र येणारं हे ठिकाण. आता आपण फक्त डायजेस्टिव्ह ट्रॅकचाच पुढे विचार करू. पुढे आल्यानंतर या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आता जास्त डिटेल जे आहेत ते तुम्ही प्रत्यक्ष 11th मध्ये गेल्यावर आपण बघूच. तरी मी तुम्हाला 70% डिटेल्स सांगितलेले आहेत त्याच्यातले. तर त्याच्यानंतरची ही जी बॅग आहे त्या बॅगला आपण म्हणतो स्टमक. मस्क्युलर बॅग.
मस्क्युलर बॅग आहे, त्या बॅगला आपण म्हणतो स्टमक. आणि या स्टमक मध्ये हा सुरुवातीचा पार्ट आहे. इथं एक स्फिंक्टर मसल असते. जसं आपल्याकडे पाईप आहे, त्या पाईपला आपण काय करतो, क्लिप लावतो की नाही, तसं स्फिंक्टर मसल इथं असतात. इथं जी स्फिंक्टर मसल आहे त्या स्फिंक्टर मसलला आपण म्हणतो कार्डियॅक स्फिंक्टर. त्यानंतर हा उंच पार्ट दिसतो का, याला म्हणायचं फंडिक स्टमक. दिस इज बॉडी ऑफ स्टमक. आणि दुसरं टोक जे या बॅगचं आहे, इकडं पण एक स्फिंक्टर असते, याला म्हणायचं पायलॉरिक स्टमक. पायलॉरिक स्फिंक्टर आहे आणि हा जो पार्ट आहे त्याला आपण पायलॉरिक स्टमक म्हणू. हे असे अतिशय महत्वाचे पार्ट आहेत या स्टमकचे. ही मसलनं बनलेली बॅग आहे. याच्यामध्ये सिरोसा, सबम्युकोसा, मस्क्युलॅरिस आणि म्युकोसा 4 वेगळे रिजन असतात. त्यातला मस्क्युलॅरिस पार्ट जो आहे, त्या मस्क्युलॅरिस पार्टमध्ये 3 प्रकारच्या मसल्स इथं असतात. देर आर 3 टाइप्स ऑफ मसल्स लाईक सर्क्युलर मसल, ऑब्लिक मसल अँड लॉन्जिट्युडनल मसल्स. का या मसल्स 3 टाइपच्या दिलेल्या आहेत? कारण स्मॉल इंटेस्टाईन मध्ये 2च टाइपच्या आहेत, इथं मात्र 3 टाइपच्या दिल्यात. तर त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्याला जे स्टमक दिलंय ते अतिशय पॉवरफुल आहे. आपण फूड घेताना बारीक करतो, बारीक करून पुढं पाठवायचा हा नियम आहे. खरा तर फूड घ्यायचं, बारीक 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 करायचं आणि पुढं पाठवायचं हा नियम झाला. परंतु आपल्यामध्ये गडबड असते. समजा गुलाबजामन आहे, गुलाबजामन आपण घेतला आणि बारीक करायचा राहून गेला सरळ पुढं. बरं, त्या जामनला कुठंतरी बारीक करावं लागेल की नाही? आणि म्हणून निसर्गानं बरं आपल्यामध्ये जनावरांसारखी रवंत करण्याची पद्धत आहे का? पुन्हा तो गुलाबजामुन बाहेर काढा आणि बारीक बारीक करा, पुन्हा पुढं ढकला, अशी आपल्याकडं सिस्टीम आहे का? आपलं कॅटल्स जनावरं भर 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 खातात आणि नंतर रवंत करतात, त्यांचं स्टमक तसं मॉडिफाय झालंय. पण माणसानं कधी रवंत केलेलं तुम्ही ऐकलंय का? नाही. कुणी आपल्यापैकी रवंत करायचा विषयच नाही, कारण ती कॅरेक्टर आपल्यामध्ये दिलीच नाही निसर्गानं. त्याच्याऐवजी काय केलं मग? जर काही बारीक समजा गुलाबजामुन इथं आला, बाकी बारीक केलेलं फूड पण आलं, गुलाबजामुन पण आला, आणखी 1-2-3 गुलाबजामुन असेच सरळ येऊन बसले इथं, आणि बाकी बारीक केलेलं फूड सुद्धा इथं आलेलं आहे. तर इथं सुद्धा थोड्या मोमेंट करून, तुम्हाला मी त्या मोमेंटचा व्हिडिओ उद्याच्या लेक्चरमध्ये दाखवतो. आणि मग मोमेंट करून 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 जे राहिलेलं, अर्धवट राहिलेलं, बारीक करायचं राहून गेलेलं जे फूड आहे ते बारीक करायचं काम सुद्धा स्टमक मध्ये केलं जातं. म्हणजे मेकॅनिकल डायजेशन इथं केलं जातं. त्याचबरोबर केमिकल डायजेशन सुद्धा काही प्रमाणात, विशेषतः प्रोटीन डायजेशन इथं स्टार्ट होतं. मेनली प्रोटीन डायजेशन इथं होतंय.
तर असा याची आता हिस्टॉलॉजी वगैरे हे तुम्हाला 11मध्ये गेल्यावर आपण बघू. आता फक्त आपल्याला थोडी ब्रीफमध्ये माहिती पाहिजे याची. तर असं आहे आपलं स्टमक. ते मेकॅनिकल डायजेशन आणि त्याच्यामध्ये आणखी काही प्रमाणात केमिकल डायजेशन होणार. ॲक्च्युअल काय काय होतं ते आपण फिजिओलॉजीमध्ये पाहू. आता सिस्टीम स्टडी करतोय. सो these are some parts of digestive system. राहिलेले पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला कंप्लीट करू. ओके.